नमस्कार मित्रांनो. माझं नाव निनाद. मी गट्टल दारुडा आहे. माझ्या ए मध्ये आल्यामुळे ए मध्ये फेलोशिपमध्ये जी बांधवांची साथ मिळाली, त्या साथीमुळे आणि मला इकडे एक वेगळाच अलौकिक असा संघटनेच्या माध्यमातून मला जो मार्ग मिळाला जीवन जगण्याचा, ज्याची मला खरं वाटत नव्हतं मला गरज आहे, पण मला एक्झॅक्टली त्याचीच गरज होती. तो 12 पायऱ्यांच्या माध्यमातून मिळालेला जो जीवन मार्ग आहे, त्या मार्गामुळे आज जी माझी परमेश्वराची जवळीक आहे, त्याच्यामुळे मी आज दारूच्या त्या पहिल्या घातक घोटापासून दूर आहे आणि जेन्युइनली अगदी खरंच मनापासून कृतज्ञ आहे मी त्याबद्दल. मी कुठल्या परिस्थितीमधनं येतो हे सांगण्यात फार काय हे नाही. मला ती आठवते परिस्थिती. माझी फर्स्ट स्टेप अगदी करंट आहे माझ्या डोक्यामध्ये, की मला आठवतंय अगदी की कधी काळी काही वर्ष झाली त्याला आता, पण काही वर्षांपूर्वीचं ते दारू पिणं, ते विचार, ती प्रचंड मटेरियलिस्टिक पैसा, मालमत्ता याकडे असलेली प्रचंड ओढ, माझ्यामधली इन्सिक्युरिटी, न कळतपणे समोरच्याला कंट्रोल करण्याची तीव्र इच्छा आणि यातनं पूर्ण होत असलेला जो काय धुमाकूळ चालू होता आयुष्यात, जो काय केऑस माजवलेला पूर्णपणे माझ्या आयुष्यामध्ये, भयानक परिस्थिती चालू होती आणि मला वाटलेलं की हे असं कसं जगणार, हे माझ्या 20शीत घडतंय तर मी माझ्या 30शी 40शीत कसं जाणार आहे, एवढं कसं जगणार आहे मी. मला ऑलरेडी नकोसं वाटायला लागलं. माझ्या आजूबाजूचे लोक मूर्ख आहेत, काही कळत नाही, त्यांना अक्कल नाहीये. त्यांना थोडी चांगली समज दिली असती समजा, तर कदाचित मला आज जे वाटतं ते मला वाटलं नसतं. अशा प्रकारे माझे विचार होते. माझ्यामध्ये फार काही दोष आहेत का, तर मला वाटत नाही. मी एक वेगळ्या प्रकारचा माणूस आहे. मला खूप हुशारी दिली आहे. मला एक वेगळ्या प्रकारची केपेबिलिटी दिली आहे आणि मी ती माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा मी वापरायचा प्रयत्न करतो, तेव्हा माझं अपयश येण्याचं कारणच एक असतं की इतर लोक, असं मला कायम वाटायचं. या भ्रमिष्ट कल्पनांना जवळ घेऊन मी जगत होतो आणि दारू प्यायल्यानंतर या कल्पनांचं थोड्या वेळासाठी शांत वाटायचं, थोडंसं काहीतरी पीस ऑफ माइंड यायचा माझ्यामध्ये, का काय मला वाटायचं माहित नाही. किंवा जर का कोणाला तरी रागावलं असेल तर मग अजून अग्रेसिव्हली रागवू शकायचो, फॅन्टसीमध्ये जगू शकायचो. हे सगळं चालू होतं आयुष्यात. पण म्हणजे मला माहित नव्हतं की ही संघटना अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला ज्या प्रकारे आज एक वेगळा मार्ग मिळालाय, तो द्यायचा प्रयत्न करेल किंवा ते मला मिळेल हे मला माहित नव्हतं. त्यामुळे मी जेव्हा आलो तेव्हा मी फक्त दारू मापात कशी पितात हे मला सांगा यासाठी मी आलो होतो. मी इथे आल्यानंतर अनफॉर्च्युनेटली मला असं वाटतं मागे वळून बघताना की अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आज बरेच लोक, जेव्हा मी आलो तेव्हा मला असं खूप काही कोणी ढकललं नाही की पायऱ्या घे, हा एक जीवनमार्ग आहे, त्यातनं पायऱ्यांच्या माध्यमातनं तू सफल होशील आणि त्यातनं तुला दारू प्यायची इच्छा जाईल, असं मला काहीतरी सांगत होते. मला वाटत होतं काय पायऱ्या, कसल्या पायऱ्या, त्यांनी काय होणार आहे नक्की, मला काही कळत नव्हतं. आणि मला वाटत होतं की असं काहीतरी 12 स्टेप्स आहेत, ही पहिल्या स्टेपमध्ये ही ऍक्शन, दुसऱ्या स्टेपमध्ये ती ऍक्शन, तिसऱ्या स्टेपमध्ये अजून वेगळी ऍक्शन, असं करत 12 वेळा पुढे पुढे गेल्यानंतर मला असं वाटेल की ओके आता दारू प्यायची गरज नाहीये. हे कसं काय शक्य आहे, असं मला काही विश्वास बसत नव्हता. इथे आल्यानंतर मला कोणी असं फोर्स नाही केलं, पायऱ्यात घे, हेच कर तेच कर. बऱ्याच लोकांनी मी विचारलं त्यांना की तुम्ही पायऱ्या घेतल्यात का, तर ते लोक म्हणायचे सरळ की नाही रे, घ्यायचा विचार आहे पण आता स्पॉन्सरच्या शोधात आहे, किंवा स्पॉन्सर घेतलाय पण आता काम चालू करणार आहे. अशी अधेमध्ये अडकलेली उत्तरं मला मिळाली आणि मी असं समज करून घेतला की एवढं काही अर्जंट नाहीये हे पायऱ्या घेणं वगैरे, काही प्रॉब्लेम नाहीये. दारू तर थांबली होती. पहिल्यांदा ए मध्ये आल्यानंतरच दारू थांबली आणि ती थांबल्यानंतर मला एक वेगळंच आश्चर्य वाटलेलं की अरे मी रोज प्यायचो, मला रोज प्यायलाच लागायची आणि अचानकपणे या मीटिंगमध्ये असं काय आहे की ह्यांच्या लोकांच्या स्टोरीज ऐकून मला एकतर त्यात रस पण वाटत होता, कारण सगळे माझ्यासारखे कहाण्या होत्या. मी जरी रस्त्यावरती गटारात पडलो नसेल तरी माझी वाटचाल त्याच दिशेने चालू झाली होती. मित्र दूर व्हायला लागले होते, परिवार दूर व्हायला लागलेलं. या सगळ्याच्या माध्यमातून जेव्हा मी पुढे जायला लागलेलो आयुष्यात, तेव्हा मला कळत होतं की माझी वाट भरकटत चालली आहे. आणि हे मित्र तेच मला सांगत होते, ए मधले सगळे बांधव जे मी ऐकले पहिल्यांदा, आणि मला गोडी वाटली त्याची आणि समहाव काहीतरी घडलं, त्याला मी आध्यात्मिक अनुभवच समजतो आज. आणि त्या पहिल्या दिवसापासूनच मला दारू प्यायची इच्छाच नाही वाटली. आज जेव्हा मी मागे वळून बघतो त्या दिवसाकडे, तेव्हा मला असं जाणवतं की
हे सगळं जे घडत होतं ते काहीतरी एक नियोजन चालू होतं. काहीतरी मला माझ्यापेक्षा काहीतरी मोठं चालू होतं. आज पण ते चालू आहे. मी त्याचा फार छोटा घटक आहे. आणि हे जे काही सगळं मोशनमध्ये आहे आज ते सगळ्यालाच एकत्र मिळून स्पिरिट ऑफ द युनिव्हर्स बिग बुक मध्ये म्हणलंय तशा प्रकारची माझी संकल्पना आहे आज उच्च शक्तीची. आणि त्याबद्दल कशा प्रकारे मी नातं ते मेंटेन करून ठेवायचा मी प्रयत्न करतो ह्याच्याबद्दल मी बोलायचा प्रयत्न करेन. माझं या पायऱ्यांबद्दलचं मला असं 1 वर्ष झालं होतं मला सोसायटीमध्ये. 1 वर्ष होऊन गेलं होतं आणि मला वाटलेलं की चांगला आहे की कार्यक्रम. मला वाटलं नव्हतं तेवढ्यात वर्षभर होऊन पण गेलं आणि मला काय दारू प्यायची अजूनही इच्छा होत नाहीये. पण माझं आयुष्य पूर्णपणे सुधारलं होतं का? माझं आयुष्य मला एक नवीन जीवन पद्धत ज्याला ऑल्टर्ड ॲटिट्यूड म्हणतात नाहीये तो खरंच मिळालाय का? तर मी असं म्हणू शकलो नसतो खरं पहिल्या वर्षाच्या एंडला. मला असं काही मिळालं नव्हतं की ज्यातनं कम्प्लीट प्रोफाऊंड पर्सनॅलिटी चेंज वगैरे. मला वाटलं ही ए मेंबर उगीच ड्रॅमॅटिकली काहीतरी फार अगदी अट्रॅक्टिव्ह बनवायला म्हणून सेल्स पिच कसा असतो तशा प्रकारे काहीतरी बोलायचा प्रयत्न करतायत. तेवढं काही माझ्यामध्ये घडलेलं नाहीये. त्यामुळे मला वाटत होतं की हे पायऱ्या घेतल्यानंतर काहीतरी होणार आहे आणि त्या मी घेतलेल्या नाही. आणि म्हणून मग मी एका अर्थाने कुठेतरी स्पॉन्सरच्या शोधात लागलो आणि पायऱ्या घ्यायचा प्रयत्न करायला लागलो. माझा स्पॉन्सर काहीतरी 30-35 वर्ष सोबर तेव्हा होता आणि त्यांनी मला पायऱ्यांचा एक बेसिक स्केलेटन आखून दिलं आणि 4थी पायरी मी त्याच्याबरोबर लिहिली. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पायरीमध्ये आम्ही फक्त थोडी चर्चा केली आणि त्यातनं पुढे जाऊन 4थी लिहिल्यानंतर मला वजन हलकं झालं वगैरे असं काही वाटलं नाही. मी ए मेंबरच्या तोंडातनं फक्त हे ऐकलंय पण मला असं काही वाटलं नाही पर्सनली. मी जेव्हा या पायऱ्या घेऊन जेव्हा थोडंसं पुढे जायला लागलो तेव्हा मला वाटलं की अरे काय झालं? हे 12 पायऱ्या एवढं मी थांबलो होतो वर्षभर. हे घेऊन 4थी पायरी आता मी लिहितोय. त्याच्या स्पॉन्सर बरोबर शेअर पण केली. परमेश्वराबरोबर शेअर केली. आणि मी म्हणतोय आता परमेश्वराबरोबर शेअर केली पण तेव्हा मला खरं तर श्रद्धाच नव्हती. मी एवढा ओपन माइंडेडच नव्हतो हे मान्य करायला. आणि मला भीती वाटायची ए मध्ये की अरे 1 वर्ष झालंय आणि काय तोंडाने सांगू. मी बोलायचं पोपटासारखं की हायर पॉवर ह्या आणि त्या बोलायचो काय. पण मला असं कधी वाटलं नव्हतं की एक उच्च शक्ती आहे जी मला दारूपासून दूर ठेवते. आणि त्यासाठी मला वाटायचं की मी आता एक वेगळ्या प्रकारचा विचार करायला शिकलोय. ए मीटिंग मध्ये आल्यानंतर माझं मन शांत होतं. चलबिचल अवस्थेमधनं मी शांततेकडे चाललोय. त्यामुळे मला दारू प्यायची इच्छा नाही वाटत. आणि मला काही उच्च शक्तीचा आभास वगैरे काय झालं म्हणजे भास वगैरे काय होत नाहीये किंवा मला असं काही अनुभव आलेला नाहीये. आणि तो येईल असंही मला वाटत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये माझं साधारण 2रं वर्ष चालू झालं असावं. पायऱ्यांचं काम मी चालू केलेलं. पायऱ्या 4थी घेतल्यानंतर मला 6व्या म्हणजे 5वी शेअर करावी असं मला वाटत होतं. त्या शेअर केली मी एका त्या स्पॉन्सर बरोबरच. आणि 6व्या मध्ये कॅरेक्टर डिफेक्ट बाहेर यायला पाहिजेत. तर ते त्या 4थ्या पायरीतनं असे काय आले मला असं काही वाटत नाही. माझे कॅरेक्टर डिफेक्ट डायरेक्टलीच अरोगन्स, इगो अशा प्रकारचे मी काहीतरी लिहायचा प्रयत्न करत होतो. जी पद्धत आज माझी नाही. आज जरा वेगळी पद्धत आहे जी माझ्यासाठी काम केली. आणि मला वाटलं की अरे पायऱ्यांचा उगीच भाऊ केलाय ना. काय एवढं काय भारी नाही वाटत आहे मला. हे काहीतरी वेगळंच आहे. मला वाटतही होतं की मी प्रामाणिकपणे केलंय. मी खरंच प्रामाणिकपणे केलं पण होतं ते. पण मला त्यातनं तो इफेक्ट आला नव्हता. की हे काय म्हणतायत एवढं बिल विल्सन जेवढं काय त्याने लिहिलंय पुस्तकात तेवढं काय मला काय वाटेना झालंय. आणि मला आता काय नक्की होतंय हेच मला कळत नाहीये. जाऊ दे आता दारूपासून दूर आहे ना ह्याच्यावरच सुख मानू आणि मी त्याप्रमाणे पुढची वाटचाल चालू केली. मला ऍक्च्युली मी म्हणेन माझा टर्निंग पॉईंट साधारणपणे 2 वर्ष झाली होती अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संस्थेचा मेसेज मिळून. आणि 2 वर्षानंतर एक टर्निंग पॉईंट आला की ज्यामध्ये मी एकाला मेसेज दिलेला त्याच्या उच्च शक्तीच्या माध्यमातून तो सोबर झाला होता. आणि तो बँगलोरला जाऊन परत आला होता. आणि तो फार बिग बुक बद्दल फार बडबड करत होता. त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बिग बुक मध्ये त्याला माहिती होतं. त्याला शोधता येत होतं. आणि मला फार कुतूहल वाटलं की अरे हा माझ्या नंतर 1.5 वर्षाने आलाय आणि 3 महिन्यातच पहिल्या एकदम बिग बुक वरती त्यांनी कमांड मिळवली आहे. हे मला फार आश्चर्याचं वाटायला लागलं. आणि मी पण त्या दिवशी बऱ्याच दिवसांनंतर ए मध्ये आल्यानंतर ऑलमोस्ट 1.5-2 वर्षांनंतर पहिल्यांदा मी वाचलं होतं बिग बुक. पण नंतर मी ऍक्च्युली ते वाचून अभ्यास केल्यासारखं हळूहळू वाचायला लागलो. आणि मला कमालीचा अनुभव आलेला तेव्हा की अरे ह्यात सगळंच आहे की
जे काय मला होतंय ते सगळं अजून पण ह्याच्यात आहेच आहे. आणि मला बिग बुक मध्ये कधीतरी शेअरिंग पेक्षा जास्ती ताकद वाटते असं मला त्या दिवशी जरा असा भास झालेला जाणवतो. त्यानंतर जे घडलं म्हणजे पहिले 2 वर्ष माझी वेगळी आहेत सोब्रायटी मधली आणि त्या 2 वर्षांनंतरचा जो आतापर्यंतचा कालावधी आहे तो डिस्टिंक्टली वेगळा आहे. ह्या दोन म्हणजे ह्या दोन काळांमध्ये खूपच जास्ती विचार करण्यातला फरक आहे आणि आज मी नक्की म्हणू शकतो की होय इथे येऊन नक्की प्रोफाऊंड पर्सनॅलिटी चेंज ज्याला म्हणतात ना ते तशाच प्रकारचं काहीतरी घडतं. माझ्या केसमध्ये घडलेलं आहे आणि माझ्यासारख्या अॅरोगंट दारुड्याच्या केसमध्ये घडत असेल तर बाकी कोणाच्याही केसमध्ये होऊ शकतं याची गॅरंटी आहे. मी काय वाचलं तर मला ज्यांनी फरक पडला ना मला ऍक्च्युली पहिल्यांदा कळलं की हे 12 पायऱ्या एक्झॅक्टली काय आहेत आणि त्यातनं मी माझं नातं जे आज आहे मी मानलेल्या उच्च शक्तीशी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मला जे आधी माझे भ्रम काही जे मिटत गेले हळूहळू त्यातला एक भ्रम असा होता की 12 पायऱ्या घ्यायच्या आणि काहीतरी बदलणार आयुष्यात हे मान्य होतं मला. हे काहीतरी होणार होतं आणि ते काय कसं घडेल हे मला काय याचा काय अंदाज नव्हता. नंतर बिग बुक मध्ये काय मी वाचलं तर लॅक ऑफ पॉवर हा आपला डायलेमा आहे. म्हणजे आपल्याकडे शक्तीच नाहीये. आपली शक्तीहीनता हा आपला प्रॉब्लेम आहे. कशासाठी पाहिजे शक्ती? तर त्यांनी पहिले 1-2 चॅप्टर जे काय डिस्क्राईब केले डॉक्टर्स ओपिनियन पासून बिल स्टोरी तिकडनं पुढे जाऊन परत देअर इज अ सोल्युशन आणि परत मोर अबाउट अल्कोहोलिझम. सगळीकडे एक हातबलता त्यांनी एका प्रकारे एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला पुस्तकात आणि मग ते म्हणतात की लॅक ऑफ पॉवर दॅट इज अ डायलेमा. की आमच्याकडे शक्ती जर का असती ना तर आम्ही कधीच थांबलो असतो. आम्हाला काही कोणाला कळत नव्हतं का की दारू पिणं एवढं वाईट असतं. आम्हाला काय असं दारू पिऊन आमचं माकड बनवायचं नव्हतं कोणालाच. पण ते होत होतं. म्हणजे आमच्या विरुद्ध काहीतरी घडत होतं आणि हे मला पटलं. शेवटी दारूच प्यायची का नाही हा विषयच उरला नव्हता माझ्यासाठी. प्यायचीच कशी, कुठे, किती आणि कुठली हे एवढाच प्रश्न होता फक्त. मला जेव्हा लक्षात आहे की शेवटच्या काही काळांमध्ये इतकं मेकॅनिकल झालेलं की आज तर मी पिणारच. आता फक्त आज किती वाजता अगदी सकाळपासनं का 12 वाजता जरा जेवणाच्या आधी दुपारच्या एवढाच प्रश्न उरलेला होता शेवटी तर माझ्या आयुष्यामध्ये. त्यामुळे लॅक ऑफ पॉवर वॉज अ डायलेमा जेव्हा म्हणतात ना की आमच्याकडे शक्ती नव्हती दारू थांबवायची. माझ्याकडे तर बहुतेक इच्छा पण नव्हती. मी भीत इच्छा ठेवायचो कुठेतरी. पण इतकी आवडायची दारू की कोण सोडणार ना. एवढा मोठा बदल का घडवायचा? एवढं ड्रास्टिक का विचार करतोय? सोपा मार्ग शोधू की काहीतरी. अशा प्रकारचे विचार माझ्या डोक्यात चालू होते. आणि या काळात मी ते लॅक ऑफ पॉवर वाचलं आणि मला जेन्युइनली ऍक्च्युली पटलं आणि कळलं की हे 12 पायऱ्या का घ्यायची गरज आहे. तर त्यांनी असं लिहिलंय की वी अग्नॉस्टिक्स मध्ये जे मला खूप तो चॅप्टर आज पण वाचताना अंगावर काटा येतो. त्या वी अग्नॉस्टिक्स मध्ये त्यांनी बरंच कन्व्हिन्स केलंय की कशी एक उच्च शक्तीची संकल्पना मानव जातीच्या म्हणजे एका मानवाला कशा प्रकारे प्रेरक आहे किंवा कशा प्रकारे पूरक आहे या प्रकारचं त्यांनी जे वर्णन केलंय ते मला खूप आवडलं, खूप पटलं आणि जमायला लागलं की मला वाटत होतं की मी जग चालवतोय. पण आतापर्यंत पण मी वेगवेगळ्या गोष्टींवरती श्रद्धा ठेवायला शिकलोच होतो. मी माझ्या बुद्धीवरती श्रद्धा ठेवतच होतो इतके वर्ष झाली. मी माझ्या आई वडिलांवरती कुठे ना कुठेतरी परिस्थितीनुसार श्रद्धा माझी होतीच. मी नेहमी हेच उदाहरण देतो की कधीतरी आम्ही ट्रिपला गेलो आई बाबांबरोबर महाबळेश्वरला गेलो पुण्यातनं की कायम बाबा कुठल्या तरी हॉटेलमध्ये समजा आम्ही बुक केलं असेल तर जाऊन तिकडे शोधायचंय हॉटेल. तेव्हा काही जीपीएस नव्हतं. तर ते विचारत शोधत मी आपल्या दादाबरोबर मागच्या सीटवरती दंगा करत असायचो. मला एक काडी मात्र चिंता नव्हती की आम्ही हॉटेलला आज पोहोचू का? मग आम्हाला गाडीतच झोपायला लागेल का? मग आम्ही पोहोचेपर्यंत जेवण संपेल का हॉटेलमधलं? या गोष्टी सगळ्या आई आणि बाबा बघत होते गाडीत. बाकीचे मार्गदर्शक माझे त्या मोमेंट मधले ते तिकडे पोहोचवायचं काम मला करत होते. मला फक्त जायचं होतं. आय वॉज ऑन द राईड. आय वॉज नॉट द ड्रायव्हर. मी पॅसेंजर होतो त्या राईड मधला. हा अनुभव मला आधीपासून आलाच होता. आणि जेव्हा मला हे आठवलं तेव्हा मला कळलं की अरे इतर कुठल्या तरी म्हणजे माणसावरती किंवा कुठल्या तरी एका संकल्पनेवरती श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे डोळेझाकपणे मी जर का पुढे जात असेल तर ह्याचा अनुभव मला आधी पण आलाय. मी एवढं ह्याला रेजिस्ट का करतोय? फक्त तुम्ही गॉड म्हणताय, देव म्हणताय, परमेश्वर म्हणताय आणि मला ती संकल्पना मान्य करायची नाही म्हणून मी फक्त याला नाही म्हणतोय का? आणि मग माझा कुठेतरी एक प्रकारचं खुलं मन तयार व्हायला लागलं. मी बघायला लागलो की अजून कुठे कुठे दिसतंय अशा प्रकारचं एक सायन्स की जिकडे मी बऱ्याच लोकांना बऱ्याच परिस्थितीमध्ये पूर्णपणे सोपवून दिलेलं माझं आयुष्य. आणि मग मला कळलेलं की मी हे बऱ्याच वेळा केलंय ऍक्च्युली पास्ट मध्ये पण. आता मी काय एवढं घाबरतोय?
आणि मला जेव्हा समोर दिसतोय की एवढी 100,000 लोक माझ्या समोर बसली आहेत जे म्हणतात की आम्हाला अशी शक्ती मिळाली आहे, तू प्रयत्न कर, तुलाही मिळेल, तू या 12 पायऱ्यांवरती काम कर. तेव्हा मला लक्षात आलं या 12 पायऱ्यांचं महत्व, की आपण 12 पायऱ्या का घेतोय, तर हे पॉवर आपल्याला पाहिजे एक. ती पॉवर आपल्या समोरच आहे, ती आपल्या आतच आहे असं ते म्हणतात. ग्रेट रियालिटी लाईज डीप डाऊन विदिन अस. म्हणजे आपल्या आत असलेला जो परमेश्वर आहे, सतत विवेक बुद्धी आहे, त्याच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. कशामुळे तुटला आहे? कारण माझे जे इन्स्टिंक्ट आहेत, सेक्शुअल इन्स्टिंक्ट असेल, सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असेल, इतर सोशल इन्स्टिंक्ट असतील, फायनान्शियल इन्स्टिंक्ट असतील, हे वर खाली झालेत माझे. का वर खाली झाले हे? कारण मला जो अनुभवांमधलं मिळालेले जे माझे संस्कार आहेत, कुठेतरी मी एखादा अनुभव घेतला 4थीमध्ये 3रीमध्ये असताना, त्यातनं माझ्या मनामध्ये एक भीती प्रकट झाली. त्या भीतीमुळे मला असं वाटलं की हा अनुभव आता परत नको, तो अनुभव परत येऊच नये, म्हणून मी जास्तीत जास्त कोशात जायला लागलो. उदाहरणार्थ समजा मुलींशी बोलताना पहिल्यांदा मी जेव्हा मला आठवतंय, मी एका मुलीशी स्वतःहून जाऊन बोलायला गेलेलो, तेव्हा माझं प्रचंड तसपप झालेलं आणि मी घाबरून एकदम काहीतरी बोलत होतो आणि सगळे मित्र माझ्यावरती हसले होते. त्या अनुभवाच्या संस्कारांमधनं मी एक ठराव केला की ह्याच्यापुढे बाकी इतर लोक असताना मुलींशी बोलायला जायचंच नाही आणि त्यावर इंग्लिशमध्ये तर बोलायचंच नाही, आपल्याला जमत नाही ते. अशा प्रकारे मी माझ्या स्वतःवरती संस्कार करत गेलो. माझ्यावरती काहीतरी क्लोज माइंडेड ह्याच्यामध्ये चुकीच्या आयडियाज माझ्या मनामध्ये येत गेल्या आणि त्यातनं मी स्वतःला इतकं भीतीग्रस्त बनवलं की मी स्वतःच्याच पिंजऱ्यामध्ये अडकून गेलो. हे एक उदाहरण मी कायम देत असतो की ज्या प्रकारे माझ्या जुन्या कल्पना तयार झाल्यात, त्या लहानपणी नव्हत्या. त्या माझ्या मुलाला आज मी बघतो, मुलीला बघतो, त्यांच्यामध्ये ह्या जुन्या कल्पना नाहीयेत. ह्या जुन्या कल्पना कशामुळे तयार झाल्या आहेत माझ्या? ओल्ड आयडियाज का तयार झाल्या? तर त्या माझ्या अनुभवातनं जे माझ्यावरती चुकीचे संस्कार घडवून घेतले त्याच्यामुळे तयार झाले. बरं, उच्च शक्ती जी आज मला समजते माझ्या आतली, मी ज्या उच्च शक्तीशी चक्क गप्पा मारतो लिटरली दिवसभरातल्या बऱ्याच टाइम्स ना, की अरे बॉस, तू मला काय दाखवायचा प्रयत्न करतोय? मला काय कळेना झालंय. इथे माझ्यासमोर हे संकट असं काय येऊन बसलंय? आधी मी लढतो, झगडतो, माझी ओल्ड आयडिया वापरायचा प्रयत्न करतो आणि मग मला समजलेल्या परमेश्वराशी एक संवाद असतो माझा, की बघा आता काहीतरी आलंय, मला वाटलेलं हे असं घडेल, आता तू काहीतरी असं घडवून ठेवलंय, आता सांग मला पुढे कसं जायचंय. आणि ऑटोमॅटिकली पुढे वाट दिसते. मी जर का त्या मोमेंटला जर का एका प्रकारे माझ्यामध्ये समजा मी काहीतरी एक माझी पूर्व कल्पनेप्रमाणे ओल्ड आयडियाप्रमाणे मी समजा जर का एखाद्या जुन्याच प्रकारे वागायचा प्रयत्न करत असेल समजा, तर मला वाटतं नाही हे असं व्हायला पाहिजे, हे कॉन्ट्रॅक्ट मात्र आता पास व्हायलाच पाहिजे, कारण ह्याच्यातनं आपल्याला असे पैसे मिळणार आहेत, हे पैसे आले तर मला पुढचे पगार करता येतील, मला ते नवीन गाडीचं डाऊन पेमेंट करता येईल. असे सगळे माझे जे प्लॅन्स आणि डिझाईन्स असतात ना, त्याला लागून चाललं पाहिजे अशा प्रकारे मला परमेश्वराकडनं इच्छा हवी असते. आणि त्याप्रमाणे जेव्हा घडत नाही तेव्हा मी रुसतो. परमेश्वरावर रुसत नाही, मी परिस्थितीवर रुसतो की यार हे असं का झालं, हे तसं का झालं, हे असं व्हायला नको होतं, हा मूर्खच आहे, तो मूर्खच आहे, ह्याच्यावर रिझनमेंट, त्याच्याबद्दल फिअर. आणि ऑटोमॅटिकली मी विसरून जातो की अरे मी एक प्रेमळ परमेश्वराची साथ धरली होती. मला ती साथ धरल्यावरती खूपच छान एक अनुभव आला होता. हलकेपणाचं हे वाटलेलं ना, मला काही तेव्हा त्या मोमेंटला काही नको होतं, काही गाडी नको, पैसा नको, काही बाकी म्हणजे मान वगैरे काही नको होता. मी जो आहे, जसा बनवलं गेलोय ना तसं छान आहे आणि जे काही माझ्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते तो काढून घेईल. मी काही नाही करू शकत. या प्रकारे जेव्हा माझं खुलं मन थोडंसं व्हायला लागलं या संकल्पनेकडे, तेव्हा ऑटोमॅटिकली एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मला येत होता. पण त्या मोमेंटला जेव्हा माझ्या इच्छेविरुद्ध गोष्टी घडतात, सेल्फ विलच्या विरुद्ध, इतके वर्ष मी सेल्फ विल जपून माझे जे प्लॅन्स डिझाईन करत आलोय आतापर्यंत, की सक्सेसफुल माणूस म्हणजे कोण, फेलियर माणूस म्हणजे कोण, चांगला माणूस म्हणजे कोण, वाईट म्हणजे कोण, चांगली परिस्थिती म्हणजे काय, वाईट परिस्थिती म्हणजे काय, हे सगळं जर का मलाच माहिती असेल तर परमेश्वराची गरजच नाहीये ना. आणि मग मला कळलं की अच्छा, हे 12 पायऱ्या ज्या आहेत या मला परमेश्वराशी जे माझा कॉन्टॅक्ट आहे, तो कॉन्टॅक्ट बनवण्यापासून ज्या गोष्टी मला रोखतायत त्या ब्लॉकर्सना मला काढायचंय आणि त्यासाठी या 12 पायऱ्या आहेत. म्हणजे हे फक्त झाडूचं काम करतायत. हा झाडू मला हातात घ्यायचा आहे आणि ते क्लिनिंग करायचंय. ते क्लिनिंग झालं की माझं जे लूज कनेक्शन आहे, मी इलेक्ट्रॉनिक्सचा माणूस आहे, लूज कनेक्शन ऑटोमॅटिकली टाईट होणार. लूज कनेक्शन असेल तर मी त्यावर सोल्डर मटेरियल टाकतो, थोडं सोल्डर गननी गरम करून त्यावर टाकतो आणि मग ते जुडतं. ऑटोमॅटिकली सर्किट कंप्लीट होतं. माझं सर्किट मोडलेलं आहे आणि त्याला मी अल्कोहोलिझम म्हणतो.
की मला सर्किट मोडल्यानंतर माझ्यातनं पलीकडे करंटच पास होत नाही, त्यामुळे मी माझ्यातच राहतो. सेल्फिशनेस, सेल्फ सेंटर्डनेस. मी फक्त माझाच विचार करतो. समोरच्या सर्किट मधल्या बायकोचं काय होणार आहे, तिचा या माझ्या अशा वागण्यातनं तिला काय त्रास होऊ शकतो, या सगळ्याचा विचार माझ्या मनात येतच नाही. मी आपला माझाच विचार करतोय की मला हे पाहिजे, आज मला खायला ते पाहिजे, ही बायको म्हणजे हिला साधी आमटी पण नीट करता येत नाही, हेच तसं आहे तेच तसं आहे. हे माझे पूर्वकल्पना मी जागृत करतो. बायकोबद्दलचं माझं जे जुनं मत असतं ते मत रिइन्फोर्स करतो. म्हणजे माझं मत कसं बरोबर आहे हे स्वतःलाच परत पटवून देतो. आणि त्या नवीन पटवलेल्या त्या मताप्रमाणे परत जाऊन त्याच बायकोशी तोच वाद घालतो. त्याच तिकिटावर तोच खेळ. ह्याला इन्सॅनिटी म्हणतात अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये. आधी त्याच तिकिटावरती तोच खेळ म्हणजे आज दारू मला त्या प्रकारे वाट लावणार नाही माझी, त्या प्रकारे फटके देणार नाही. हा विचार कसा आपण खेळत खेळत त्यातनं वारंवार तोच खेळ बघत राहिलो. तर त्याप्रमाणे मला कदाचित आज जाणवतं की मी त्याच तिकिटावरती तोच खेळ आज पण बऱ्याच वेळा माझ्या कॅरेक्टर डिफेक्ट्सच्या बरोबर खेळत असतो. की हा एवढा फक्त जो कॅरेक्टर डिफेक्ट आहे ना, हा मात्र मला सांभाळता येईल, मला परमेश्वराची गरज नाही. पण ते लूज कॉन्टॅक्ट आहे, तिकडनं करंटच पास नाही होणार, हे मला कळत नाही. आणि म्हणून मला पायऱ्या घेणं हे भाग आहे. आज जेव्हा मी पायऱ्या घेऊन जेव्हा मी म्हणतो की मला जेव्हा जेन्युइनली चौथ्या पायरीमध्ये इन्व्हेंटरी घ्यायची म्हणजे काय घ्यायची, तर मी त्यातनं हे शिकलो पुस्तकाच्या माध्यमातून आणि माझ्या स्पॉन्सरच्या गायडन्स मधनं, की माझ्यामध्ये जे ब्लॉकर आहेत, ज्या गोष्टींनी मला ब्लॉक केलंय त्या काय आहेत, तर माझे मॅनिफेस्टेशन ऑफ सेल्फ आहेत. म्हणजे माझे चुकीचे स्वतःवरती घडवलेले संस्कार. ते जेव्हा मी स्वतःकडे बघायला लागतो की अच्छा मी अशा वेळेस असं करतो का, म्हणजे मी समजा कोणावर तरी रागवलो तर तो इन्सिडेंट मी सोडून देऊ शकत नाही. मी कॉन्स्टंटली त्याला कसा इजा पोचवीन किंवा हाऊ टू गेट इव्हन, की त्याचा बदला कसा घेईन, त्याच्याबद्दल रिव्हेंज कसा घेणार, या सगळ्याचं प्लॉटिंग करत राहतो. याला म्हणतात ते रिझेंटमेंट. आणि हे रिव्हेंज जेव्हा मला घ्यायचा असतो तेव्हा मला त्यात ताकद लागते. रिझेंटमेंटमध्ये प्रचंड ताकद आहे. त्या ताकदीचा जेव्हा मी वारंवार मला प्रयत्न करायचा असतो तेव्हा मी ती राग जो जेव्हा आला असतो तो राग वारंवार आठवतो, परत परत आठवत राहतो. आणि तो आठवल्याने मला ताकद मिळते. ती ताकद मिळाल्याने ऑटोमॅटिकली माझ्या बदल्यामधली ताकद वाढते. माझी बदला घेण्याची जी इच्छा आहे ती ओव्हर टाईम वाढत जाते. आणि यातनं हा मॅनिफेस्टेशन ऑफ सेल्फ आहे, यातनं माझा परमेश्वराशी कॉन्टॅक्ट परत तुटून जातो. ह्या परिस्थितीमध्ये मी बऱ्याच वेळा बघितलंय की मला कळतं की मी खुन्नस म्हणजे रिझेंटमेंटच्या मार्गाने चाललोय. हे अल्कोहोलिक्स अनॉनिमसला अभिप्रेत नाहीये. मी या मोमेंटला यातनं बाहेर पडायला बऱ्याच वेळा प्रार्थना करायचा प्रयत्न करतो, पण तरी पण त्या मोमेंटला मला प्रार्थना पण करता येत नाही. कारण का, रिझेंटमेंट ब्लॉक्स अस फ्रॉम द सनलाईट ऑफ द स्पिरिट. म्हणजे मी माझ्या परमेश्वरापासून ब्लॉक झालोय. कशामुळे? या मॅनिफेस्टेशन ऑफ सेल्फमुळे, म्हणजे रिझेंटमेंटमुळे. आणि ऑटोमॅटिकली मला या खुनशी रागाचा त्रास व्हायचा तो होत असतो. तो होऊन गेल्यानंतर कदाचित मी परत सरेंडर होतो मनातल्या मनात, की अरे बास यार, परत तसंच वाटतंय, भंगार फिलिंग आहे, असलं नको होतं. मी हवं तर बऱ्याच ठिकाणी घाण करून येतो, बायकोशी पण चिडचिड करून येतो, मुलांवरती पण राग करतो. आणि फायनली मला कळतं की अरे ते सगळं जे रिझेंटमेंट जी पाळतोयस ना सकाळपासून, त्याच्यामुळे घडतंय हे सगळं. आणि मग फायनली मी म्हणतो की जेव्हा तू बघ बाबा मी आज परत घाण केली, मला असं करायचं तर नव्हतं, मला खरं तर पहिल्यांदा तू माफ कर आणि मला सांग आता काय काय करायचंय. मग ऑटोमॅटिकली हे चेहरे समोर यायला लागतात. बायकोचा चेहरा येतो समोर, कर हिच्याशी अमेंड. कसा अमेंड करणार आहेस? इगो डिप्लेशन होता होता अमेंड झाला पाहिजे. की अगं ऐक ना, मी ते सकाळी जे बोलत होतो ते अगदीच बोलायची गरज नव्हती यार. तुला काय वाटलं असेल याचा विचार पण नाही करू शकत मी. इफ आय रिअली मीन इट, तिच्यामधला तो फरक इन्स्टंटली जाणवतो. आणि जर का मला हे मीन करायचं नसेल तर ऑटोमॅटिकली काहीही फरक पडत नाही. मला आज असं वाटतं की इफ आय रिअली मीन इट, म्हणजे मी इगोला खरंच तेवढं खाली दाबलं समजा, ऑटोमॅटिकली मला जो अनुभव येतो त्यातनं तो तिच्या वागण्यातनं येतो, की ती ऑटोमॅटिकली खुलते, हळूच काहीतरी हसते. आणि हे माझ्यातला परमेश्वरच घडवत असतो. माझ्यामध्ये ही ताकदच नाहीये. बऱ्याच वेळा ती जेव्हा रुसून बसते ना, आज मी ऑफिसमधनं खूप उशिरा आलो, ऑलमोस्ट 9:15ला मी ऑफिसमधनं आलो आणि तिला म्हणलं होतं की 10 वाजता जेवण, 10 वाजता मला मीटिंगला जायचंय, जेवण तयार ठेव. तर ती तोंड पाडून बसली होती, काहीतरी मुलावरती रुसली होती, काहीतरी त्यांचं होमवर्कवरनं काहीतरी वादावादी झाली होती. माझ्या मनात इतकी तीव्र इच्छा होती की तिला बोलायचं की हे तोंड पाडून बसलेलं मी बघायला घरी येतो का? जरा एक 10 मिनिटं मी समोर येते घरात, तोपर्यंत जरा हसरा चेहरा ठेवायला तुला काय प्रॉब्लेम आहे? अगदी बोलणारच होतो मी. ती तिकडे माझ्या जेवणाचं गरम करत होती आणि ते बोलताना मला वाटलं की अरे तेच केलंय निनाद यार इतके वर्ष, तेच चाललंय. आज काय वेगळं होणार आहे?
तू परत तिला असं बोलणार, मग ती अनइझी होणार, मग तू तिची इन्व्हेंटरी घेणार, ती काय परत बोलणार नाही, ती रुसून बसणार आणि आज रात्री तुम्ही न बोलताच झोपून जाणार. आणि मग मी विचार करणार की काय या बाईशी लग्न केलंय, वेगळी बाई असती जरा बरं झालं. मला कळत नाही की मी जर का एक वेगळ्या प्रकारे जर का अप्रोच करायचा प्रयत्न केला, म्हणजे काय, माझं नातं देवाबरोबर घट्ट केलं मी समजा त्या मोमेंटला, की देवा आज मी आता घरात जातोय, जे काय घरात दिसेल त्यासाठी मला तो तुझा टूल म्हणून वापर. टूल म्हणजे काय, आता सोल्डरिंग गन हे टूल आहे, हातोडा हे टूल आहे, त्याचं तेवढंच काम आहे. तर तू मला सांग, मी तिकडे तसं काम करेन. मग बायको रुसली आहे का, बरं ठीक आहे, मी उगीच माझं त्यातनं हे करणार नाही, मी तिला आपुलकीने विचारेल काय झालं, अर्जुनने काय केलंय का, अर्जुनला विचारेल, म्हणजे अर्जुन माझा मुलगा आहे. या प्रकारे एक वेगळ्या प्रकारची पद्धत की लोक मला माझी सेवा करायला इकडे आहेत, ह्या विचारापेक्षा उलटा विचार की मी त्यांची सेवा करायला काय करू शकतो. बरं रुसली आहे बायको, तिने रुसायला नाही पाहिजे मी आल्यानंतर, हा माझा सेल्फ विल आहे. आज जेव्हा मी तिच्याकडे जाऊन बघतो आणि मी म्हणतो की अरे काही झालंय का, मी काय बोलू शकतो तुझ्याशी, तुला काही बोलावंसं वाटतंय का, माझी 10 वाजता जरा एक मीटिंग आहे, आपण 11 वाजता बोलू हवं तर, मस्त चहा करतो मी 11 वाजता आल्यावरती आणि आपण बोलू, ठीक आहे, तू जो पुराणा झोपव. एवढं जरी बोललो ना तिला, एवढं बोललेलंच खूप असतं. ती आपल्या आपल्या टुणटुणीत उड्या मारत आपली आपली कामं करते आणि 11 वाजता ती रेडी असते आणि आम्ही बऱ्याच वेळा त्या प्रॉब्लेम बद्दल बोलतच नाही. हे परमेश्वर करू शकतो, पण माझा इगो दुखावतो ना त्यामध्ये. हे जे मी म्हणतोय की ह्याच्यामध्ये नातं कसं ठेवायचं, तर आज मी जे शिकलोय की बऱ्याच वेळा जेव्हा मी एका ठराविक अवघड परिस्थितीमध्ये जात असतो, मला बऱ्याच वेळा फायनान्शियल नेगोसिएशन करताना प्रचंड भीती वाटते, मला ते नीट करता येत नाही. म्हणून मी अशा परिस्थितीमध्ये एंटर होताना, दाराच्या आत जातानाच आधी परमेश्वराला आणतो परिस्थितीमध्ये, की बघा इथे माझे कॅरेक्टर डिफेक्ट भयानक एंगेज होतात, इथे तुझ्याबरोबर संपर्क तुटणार आहे, तू आहेस ना, तू आता मला सांगणार आहेस ना, मग तू जे घडवशील त्याप्रमाणे घडू दे तुझी इच्छा. आणि मग मी आत जातो. मग मी बिग बुक मधले मला ऑटोमॅटिकली ते शब्द लक्षात यायला लागतात की माझी इच्छा आणि देवाची इच्छा ह्याच्यामध्ये फरक कसा समजून घ्यावा. तर जिकडे सेल्फिशनेस, डिसऑनेस्टी, रिझनमेंट आणि फिअर या चारही गोष्टी जर का नसतील तर ऑटोमॅटिकली तो देवाचाच आवाज आहे. बाकी इतर जे काय करायचं ते कर, आणि करताना पण जर का तुझी सतत विवेक बुद्धी जागी असेल तर ऑटोमॅटिकली तेव्हाच तुला आवाज दिला जाईल, हे असं करू नको. मला बऱ्याच वेळा गडबड, भीती, घाई ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी रोडवरती पण गाडी पण असली भन्नाट चालवतो. प्रत्येक माणूस ज्याला मी ओव्हरटेक करतो तो मला शिव्याच घालतो. ही देवाची इच्छा असेल का? इथे प्रत्येक पूर्णपणे सेल्फिशनेस आहे. ऑटोमॅटिकली मी 3 सिग्नल असं गेल्यानंतर मला कळतं की बॉस तू काय करतोय? तू अल्कोहोलिक आहेस आणि तू अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मेंबर आहेस. आठव जरा, तुला एक प्रकारची शक्ती कुठेतरी मागे मिळाली होती. तू तिच्याबरोबर कॉन्टॅक्ट ठेवायचा प्रयत्न करताना जेव्हा तू तुझ्याकडनं ते करतोस, तेव्हा जे तुला वाटतं ते तुला तुझं किती आवडता पदार्थ खाल्ला तरी वाटत नाही, किंवा कितीही चांगलं सेक्स झालं तरी पण तुला ते तेवढं प्लेजर मिळत नाही. हे तुला जेव्हा कळतंय तेव्हा तू वारंवार त्याच गोष्टी परत का करतो. मग त्या तिसऱ्या सिग्नल नंतर हळूच गाडी हळू होते. मग एखाद्याला घाई असेल तर ऑटोमॅटिकली मी साईडला जातो, इंडिकेटर वापरायला लागतो आणि मग मी नॉर्मल माणसासारखं जगतो. हा देव जे मला करतो, आज जे माझा हायर पॉवर आहे, तो बेसिकली मला एका अशा परिस्थितीवरनं आणतो की जिकडे मी इतर लोकांच्या बऱ्याच खालच्या पद्धतीची वागणूक देत असतो जगाला, तिकडनं मला नॉर्मल्सीकडे आणतो. बऱ्याच वेळा मी असं बघितलंय, माझी मुलगी एस्पेशली जेव्हा ऍडमिट होती तेव्हा मी अगदी हे बघितलं होतं. काही महिन्यांची होती ती आणि तिला ते काय ते NICU, निओनेटल ICU मध्ये ऍडमिट करायला लागलं होतं. सगळे घरचे पॅनिक झालेले आणि एक अल्कोहोलिक म्हणजे मी मात्र एकदम शांतपणे जे पाहिजे, जिकडे बिल काउंटरमध्ये काहीतरी करायचंय, ऍडमिशन घ्यायचे, शांतपणे ऍक्शन चालू होत्या. कारण पूर्ण श्रद्धा होती, जे होईल त्यात पूर्णपणे परमेश्वराचा वाटा असणार आहे, मला फक्त दाखवायला जाईल. मी जर का माझ्या फिअर्स मध्ये आणलं तर माझ्या मुलीचा जो काही जीव आहे तो माझ्या हातात आणून ठेवेल मी. त्यामुळे आज जर का मला परमेश्वराच्या हातात ठेवायचा असेल तर मला मात्र त्याच्याप्रमाणेच वागायला लागणार आहे. कारण मी माझ्याप्रमाणे वागायला लागल्यानंतर राडाच जास्ती करतो असं मी बघितलंय. आणि आज जरा कमी होतो राडा, पण बऱ्याच वेळा मी त्या मोमेंटम मध्ये जायला लागतो तेव्हा कुठे ना कुठेतरी मला एक असं जाणवायला लागतं की अरे माझे परत ते ओल्ड वेज ऑफ वर्किंग, ओल्ड वेज ऑफ थिंकिंग, ओल्ड वेज ऑफ कंट्रोलिंग हे परत यायला लागलेत. आणि मग एक तर कसं होतं ना, मध्ये आता काही दिवस मी हे करतोय ना आता, तर इतक्या वेळा माझी जुनी कल्पना काय म्हणतात त्याला, अशी वीक ठरली आहे की अरे हा माझा विचार नव्हताच ऍक्च्युली. मला माझ्या हातात जर का दिलं असतं तर मी असं केलं असतं आणि ऍक्च्युअल ऍक्शन मी तशी केली आहे.
तर मी अशी ऍक्शन जी केली असती जी चुकीची ठरली असती त्याच्यापेक्षा ही कितीतरी चांगली ऍक्शन आहे ही माझ्या डोक्यात येऊच शकत नाही. हा अनुभव जेव्हा वारंवार येतो ना तेव्हा इट बिकम्स इम्पॉसिबल टू डिनाय की एक हायर पॉवर आहे आणि तिच्याशी मी नातं जर का ठामपणे स्ट्रॉंग ठेवलं समजा तर मात्र मला कुठे ना कुठेतरी एक वेगळ्या प्रकारच्या शांततेचा सेरेनिटीचा एक हे व्हायला लागतो. आज झालंय काय तर काय काय असं नाही होत की प्रचंड पैसा मिळतो असं काहीतरी माझ्या जुन्या कल्पना होत्या. मला वाटायचं की परमेश्वर माझी इच्छा एकदम 10x पॉवरनी करेल. दॅट वॉज लॅक ऑफ पॉवर. तसं नाहीये. आज असं काही नाही की माझ्याकडे प्रचंड पैसा आलाय पण एक नक्की आहे की आज माझे मित्र माझ्याबद्दल कशा प्रकारे मला जज करत असतील याचा विचार नाही येत माझ्या मनात आणि ऑनेस्टली नाही येत. और मी म्हणेन की मोस्टली नाही येत. बऱ्याच वेळा अमेरिकेतले मित्र माझे येतात. मी कॉलेजमध्ये ज्या कॉलेजला होतो तिकडनं बरेच लोक बरेच मित्र शिक्षणाला अमेरिकेला गेले आणि तिकडेच राहिलेत. तर ते डिसेंबरला वर सुट्टीला कधीतरी येतात आणि मला पण असं वाटतं कधीतरी जरा शो ऑफ करावा की तुम्ही घेतल्यात गाड्या घरं वगैरे मी पण काय मागे नाहीये हे दाखवून द्यावं. तेव्हा ऑटोमॅटिकली सेल्फ विल कार्यरत असते. आता या डिसेंबरला घडलेला किस्सा आहे. आम्ही सगळे भेटलो होतो आणि कोणी लिटरली म्हणजे उलट सगळ्या लोकांचं लक्ष कुठे ना कुठेतरी त्यांचे प्रश्न माझ्याकडेच होते की तू काय करतोयस रे. कारण त्यांना फार कुतूहल आहे की मी नोकरी न करता बिझनेस केला करायचा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नातनं जे आता घडतंय त्यातनं मला असं दिसायला लागलंय आता की हा जो प्रयत्न आहे माझा की कुठे ना कुठेतरी काही दाखवायचं नाहीये मला. मी जसं ए मध्ये ऑनेस्ट असतो ना की मला भीती वाटते रे. मी काय करतोय ऑनेस्टली मला माहितच नाहीये. पण मला एवढं माहितीये की नोकरी मिळेल रे नंतर. आज मला लकीली घरून पाठिंबा आहे. माझ्याकडे राहायला घर आहे. थोडेसे पैसे आहेत. चाललंय चांगलं. तर मी प्रयत्न करतोय की आज तरी मला कुठे ना कुठेतरी काहीतरी वेगळ्या मोठ्या प्रकारचं काहीतरी सेवा जर का करायची संधी देव पाहत असेल तर मी प्रयत्न करतोय. पण यु नो व्हॉट मला खरंच ऍक्च्युली अजिबात हे नाहीये कळत नाही की मी काय करतोय. हे जेन्युइननेस जो असतो ना हा समोरच्याला एकदम भावक वाटायला लागतो. आणि मी काय कोणाच्या टाळ्या घ्यायला हे करत नाहीये. आज मी आहे तो चेहरा मुखवटे न घालता समोर आणायला पूर्णपणे तयार आहे. माझी फाटते. मला भीती वाटते बऱ्याच वेळा आणि मग मला कळतं की अरे परमेश्वर होता ना मग तुला कसली भीती वाटायची. सेल्फ रिलायन्स असेल तरच फिअर आहे म्हणतात ना बिग बुक. मग आता कसली फिअर आहे तुला. मग काय श्रद्धा कमी आहे का तुला. बरं मग श्रद्धा का कमी होते तर मग ते पण बिग बुक लिहून ठेवतो लगेच की कुठेतरी तुमच्यामध्ये जर का स्वतःचा अतिविचार होत असेल किंवा तुमच्यामध्ये जर का म्हणजे काहीतरी अपघात झालेला असेल फॉर्म कलॅमिटी म्हणजे अपघाती काहीतरी की समजा कुठेतरी ऍडमिट झालंय हॉस्पिटलला. माझा स्वतःचा ऍक्सिडेंट झालाय फिजिकली किंवा वर्शिप ऑफ अदर थिंग की मला जो प्रचंड पैसा करोडोंमध्ये पैशांचा मी विचार करायचो लाखात तर मी विचारच नाही करायचो. इतक्या मॅसिव्ह ग्रँड्युअस ड्रीम्स कडे जेव्हा मी पळत जायचो तेव्हा ऑटोमॅटिकली मी स्वतःला परमेश्वरापासून दूर करायला लागतो. मला जेव्हा लांबचा जो हे गाठायचा असतो तेव्हा मला कुठे ना कुठेतरी मला लक्षात येतं की समोर जर का माझं आणि माझ्या परमेश्वराशी नातं इतकं सहजपणे मी बोलू शकतो डायलॉग म्हणून तर मला जाणवतं की ती जी धुंदली होते ना म्हणजे असं कसं थंडीत कसं फॉग बसतं आयुष्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये काचेवरती गाडीच्या काचेवर ते वायपर फिरवलं की जातं ते फॉग आणि एकदम क्लिअर दिसायला लागतं. तसं या पायऱ्या घेतल्या ना की परमेश्वर एकदम समोर क्लिअर दिसायला लागतो असं मला वाटतं. ते फॉग पूर्णपणे क्लिअर होतं आणि समोर जे दिसतं तो मला डायरेक्ट डायरेक्शनच देत असतो. आज एवढे सगळे बोलबच्चन करून पण मला दिवसभरात काय सारखं वाटतं का परमेश्वराची नातं माझं पक्क असतं का. अजिबात नाही. आजचा दिवस 2 ते 3 वेळा प्रचंड सेल्फ विल मध्ये हावी होऊन खोटेपणा नाही पण कुठेतरी समोरचा माणूस मला ऐकतोय त्याप्रमाणे मी कसं बोललं पाहिजे हे माझं ऑफिसमध्ये 2दा झालेलं मला आठवतंय आणि मला आठवते 2दा झाला असेल 3 ते 5 वेळा. तेव्हा नातं नव्हतं का परमेश्वराशी तर नाही. मी पूर्णपणे विसरून गेलो होतो की एक हायर पॉवर आहे. मी पूर्णपणे विसरून गेलेलो की आज उठल्या उठल्या प्रेयर केली होती. थर्ड स्टेप प्रेयर म्हणली होती. बॉन्डेज ऑफ सेल्फ माझा मध्ये येणार आहे. मोठा होणार आहे बॉन्डेज ऑफ सेल्फ म्हणजे हे मॅनिफेस्टेशन ऑफ सेल्फ असतात ना ते थर्ड स्टेप प्रेयर. तर ते बॉन्डेज ऑफ सेल्फ मोठा व्हायला लागला ऑटोमॅटिकली मला परमेश्वर नकोसा होणार आहे. माझं कनेक्शन तुटून जाणार आहे आणि हे तुटलेल्या कनेक्शन बरोबर मी परत ड्रायड्रंक अवस्थेमध्ये वाट लावणार आहे आयुष्याची. इनफ मी वाट लावत पडत आलो की हाऊस एका लेव्हलला म्हणजे गेम मध्ये जशा लेव्हल असतात ना त्या एका खालच्या लेव्हलला दारू ही इम्पॉसिबल टू इग्नोर आहे.
आणि मला ती प्यायलाच लागणार. त्या लेवलच्या खाली गेलं की दारू प्यायला लागते, आता गेमचा रूल आहे. मला त्या स्पिरिच्युअल लेवलच्या वरती राहायचंय. आणि हा वाढत जाणारा आजार आहे. त्यामुळे आज जर का दुसऱ्या लेवलला जर का दारू असेल तर उद्या तिसऱ्या लेवलला दारू येणार आहे, म्हणजे प्रोग्रेसिव्ह. सो मला माझी जी परिस्थिती आहे, मला पुढची लेवल क्रॉस करत राहायला पाहिजे. यासाठी हळूहळू आणि एए मध्ये कमालच आहे, मागच्या बऱ्याच वर्षांमध्ये एए मधले जे अनलॉक आहेत ना, की हा आता मला प्रोग्राम कळलाय असं मला वाटतंय, हा आता मला कळलंय, हे ऑलमोस्ट इन्फायनाईट वाटतायत. माझ्यामधले कदाचित कॅरेक्टर डिफेक्ट एवढे असतील किंवा काय संधी एवढ्या असतील की आज जे जाणवतं की एकदा 12 पायऱ्या घेतल्या की रिकव्हरीचं एक लेगसी झाली कम्प्लीट, की ऑटोमॅटिकली मग मी अजून चांगला जर का मला आपल्याला अजूनचा प्रॉब्लेम आहे ना, तर अजून जर का आपण चांगला कॉन्टॅक्ट करू परमेश्वराबरोबर, हे जर का हवं असेल तर मी ऑटोमॅटिकली युनिटीकडे वळायला लागतो. मी जरा ट्रेडिशन कडे बघायला लागतो. आधी मी ट्रेडिशन वाचण्याचं कारण ऑनेस्टली माझं तरी होतं, मला बोलबच्चन टाकायची होती ग्रुपमध्ये की ट्रेडिशन लॉयर ज्याला म्हणतात ना, की ट्रेडिशनच्या माध्यमातून बोलतोय हा, म्हणजे ह्याचं ऐकायला पाहिजे. त्यांनी माझं ऐकावं म्हणून मी ट्रेडिशन वाचल्या. पण नंतर मला कळलं की ऍक्च्युली या युनिटीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेडिशन्स आहेत. आणि ह्या ज्या युनिटीसाठी ज्या ट्रेडिशन्स वापरल्या जातात त्यातनं ऑटोमॅटिकली मला ग्रुपच्या माध्यमातून तिसऱ्या लेगसीकडे ट्रान्झिशन करता येतं, म्हणजे सर्व्हिस. आणि मग सर्व्हिसकडे आल्यानंतर तर काय ऑलमोस्ट इनफायनाईट पाथ आहे. मग तुम्ही ए बांधवाला मेसेज द्या किंवा त्याच्याबरोबर पायऱ्या करायचं हे करा, बिग बुक वाचन करा, किंवा तुम्हाला जे समजलंय ते जर का तुम्ही स्वतःहून जर का लोकांना समजून द्यायचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त लोकांना कळू शकलं ते, किंवा एकाला मला जसं कळलंय तसंच लोकांना कळेल असं नाही, एखाद्याला दुसऱ्या कोणाकडनं तरी काहीतरी कळेल. पण मला जी जबाबदारी दिली आहे ना, ती जबाबदारी मात्र मी 100% परमेश्वराचा तो आदेश असल्यासारखं पाळायचा प्रयत्न करतो, असं मला आता वाटतंय. उद्या काय होईल मला माहित नाही. आणि फायनली एक लास्ट गोष्ट सांगेन की हा जो कॉन्टॅक्ट आहे ना, हा मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या माध्यमातून टेस्ट करायचा प्रयत्न केलाय की आज कॉन्टॅक्ट आहे का नाही हे मला कसं कळतं. बऱ्याच वेळेला जेव्हा मला कॉन्टॅक्ट तुटलेला असतो ना, तेव्हा हे कुठल्या तरी ग्रेप वाईन मध्ये त्या आर्टिकल मध्ये लिहिलंय की रिस्पॉन्सिबिलिटी आणि ह्युमिलिटी, जबाबदारी आणि विनयशीलता, या 2 आधारस्तंभांवरती शेवटी एका अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मेंबरचा स्पिरिच्युअल ग्रोथचा प्रोग्राम उभा राहतो. म्हणजे मी जर का माझ्या आध्यात्मिक प्रगतीपासून लांब म्हणजे भरकटायला लागलो, जे माझा रोज होतो, मी रोज भरकट, त्या मोमेंटला मी कुठे ना कुठेतरी आयदर जबाबदारी झटकत असतो किंवा माझ्यामध्ये विनम्रता नसते. आज दुपारी मी जे म्हणत होतो ऑफिसमध्ये एक 2 किस्से झाले, त्यातला एक मला क्लिअरली आता आठवतोय. आम्ही डबा खात होतो आणि 3 जण माझ्याकडे बघत होते आणि माझ्याकडे फार सुंदर उत्तर होतं त्या विषयावरती द्यायला. मी ते ज्या प्रकारे देत होतो ना, अगदी ऍक्टिंग स्टेजवरती केल्यासारखं, तिथे होती ग्रँडिओसिटी. मला माहिती होतं सगळे माझ्याकडे बघतायत, मला माहिती होतं सगळे अचाट होणार आहेत ते उत्तर ऐकून, आणि मी आपलं शो ऑफ करण्यात बिझी होतो. या मोमेंटला 1-2 हळूच छोटे छोटे खोटे पण बोललो मी. तो जो पार्ट आहे ना, दॅट इज ग्रँडिओसिटी. तिकडे ह्युमिलिटीचा पूर्णपणे अभाव आहे. मी प्राईड या दिशेने चाललेलो. मी कुठेतरी ऑफकोर्स त्या मोमेंटला परमेश्वराची मला आठवण पण नव्हती. आणि आज दुसरी एक हे म्हणजे जिकडे दुसरा भाग असा आहे की एक तर ह्युमिलिटी नसल्याचं मी उदाहरण असं दिलं. रिस्पॉन्सिबिलिटी न घेता येणं, म्हणजे मी जे आज घरी आलो आणि पहिल्यांदा जेव्हा मी घरी आल्यानंतर जेवणाची वेळ होती आणि बायकोला मला दाखवून द्यायचं होतं की तिचं तोंड पाडणं कसं चुकीचं आहे आता वागणं, मला साधारणपणे त्या सगळ्यातनं लक्षात यायला लागलं की इथे माझा रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग मी घ्यायला तयार नाहीये. म्हणजे घरात आल्यानंतर मॅन ऑफ द हाऊस ची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते की मुलं काय म्हणतायत, त्यांचा कसा गेला दिवस, आपुलकीने विचारपूस करणं, उगीच सगळ्यांना कंट्रोल करायची गरज नाही. हे अर्जुन होमवर्क कर रे, ऋजुता मला जेवायला वाढ, राधा तू आबांकडे जा, हे सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये. मला त्यांचा एक भाग बनायचंय. मी आल्यानंतर घर फिरवायला लागायचं नाहीये, मला फिरत्या घरामध्ये बसायचा प्रयत्न करायचा आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात येतं ना, तेव्हा मी त्या रिस्पॉन्सिबिलिटीच्या तत्वाच्या अनुसार वागायचा प्रयत्न करत असतो. आय एम टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी, मी जबाबदारी घ्यायचा प्रयत्न करत असतो माझ्या आयुष्याची आणि मला जे काय समोर दाखवलं जातं याची. कारण मला वाटतं की हे माझं कुटुंब आहे, पण आज माझा समज जेन्युइनली असा आहे की माझं कुटुंब, माझी कंपनी, माझा पैसा हा परमेश्वराने थोड्या वेळासाठी माझ्याकडे दिलाय की बॉस तू थोड्या वेळासाठी बघ, हे तुला जे जमतंय ते त्यातनं करायचा प्रयत्न कर, हे माझं आहे सगळं, तू नाही घेतलंस तर मी दुसऱ्या कोणाला तरी एनिवे देणारच आहे, तो घेईल त्याची काळजी, त्याला काय. त्यामुळे हा जो सगळा भाग आहे त्यातलं तुझं काय काम आहे, तू मला काय करायला सांगतोयस नक्की, तुझं हे सगळं, मी फक्त आता माझी जबाबदारी ह्याच्यातनं पार पाडतोय.
हा विचार जर का माझ्या मनात जर का येऊ शकला ना, तर मग मला कसलीच भीती राहत नाही. कसला माझा पैसा आणि कसला मी विचार करतोय नक्की माझी भीती, की हे एवढे पैसे पुरतील का? मग किती पैसे कमवायला लागतील? मग कुठली गाडी इम्प्रेसिव्ह वाटेल? या सगळ्याचा विचार आपोआप गळून पडतात लिटरली. म्हणून ते म्हणतात ना, की 6व्या-7व्या पायरीमधले जे कॅरेक्टर डिफेक्ट्स आहेत ना, ते मी काढायचा प्रयत्न नाही करत. तेवढी ताकदच नाही माझ्यात. असती तर ए मध्ये आलोच नसतो मी. कारण मला माझे कॅरेक्टर डिफेक्ट आधीच माहिती होते. फक्त ए मध्ये आल्यानंतर ऑटोमॅटिकली ह्या लेव्हल पार केल्यानंतर त्या गळूनच पडतात. पण त्या तात्पुरत्या गळून पडल्यात. त्या जर का माझ्या लेव्हल हरलो मी आणि खाली पडत गेलो गेममध्ये, तर ऑटोमॅटिकली त्याच मला येऊन चिकटतात. असा हा मजेशीरच आहे खरं हा एकतर डिझीज. पण आज ज्याची गंमत वाटते ना, तो कधी काळी माझा जीव घेत होता. आणि जीव घेतला असतं तर बरं झालं असतं. पण ज्या प्रकारे ते चालू होतं सगळं, जे काय माझी अवस्था चालू होती, नुसतं दारू पितानाच नाही, पण ड्रायड्रंक अवस्थेमध्ये. एक नंबरची मूर्ख बाई आहे माझी बायको. ह्या विचारांच्या मागे मी ठाम होतो कायमच. आणि आज मला दिसतं की यार किती साधे, सरळ, सोपे विचार आहेत तिचे. तिला काही बाकीच्या अपेक्षा पण नाहीयेत. सिंपल तुझा ऑनेस्ट वेळ पाहिजे. तू तिला तत्वज्ञान शिकवू नको. एवढं फक्त तिला पाहिजे आणि एवढंच मला जमत नव्हतं. नुसतं मी माझंच आपला शहाणपणा तिच्या समोर बोलत राहणार, रडत राहणार आणि त्यातनं येणारं दुःख एवढंच आहे की ती कधीतरी ऐकायला तयार नसेल तर मी मात्र तिचं ही कशी कमी आहे, हिला माझ्यासाठी एवढं सगळं मी तिला वेळ देतोय. माझा वेळ जो इतका महाग आहे जगात, तो मी तिला देतोय आणि तिला ते कळायची किंमत पण नाहीये. अशा विचारांमध्ये, भ्रमित कल्पनांमध्ये पूर्णपणे व्यस्त झालेलो असतो. आणि मग मलाच त्रास होतो. गंमत काय नाहीये. सगळं करून बघितलंय आतापर्यंत. पण त्यातनं जे घडलंय, जे आलंय बाहेर, त्यात काही असं म्हणजे मला तरी वाटत नाही की माझ्या जुन्या आयुष्यातलं मला आता काहीही हवंसं वाटतं. जे नवीन मिळालंय ना, ते म्हणतात ना बिग बुक मध्ये की आजच्या आयुष्यातला जो वर्स्ट दिवस आहे, तो पण माझ्या आधीच्या आयुष्यातला बेस्ट दिवसापेक्षा चांगला आहे. इतकं वेगळं काहीतरी आयुष्य आहे. एवढं सगळं काम सकाळी ऑलमोस्ट 9:45 निघालेलो आज ऑफिसला जायला. 9:15 घरी आलो. 10 ते 11 एकदम फ्रेश होऊन आत्ता बोलायला मी काय बोलतोय मला माहित नाही, पण एकंदर फारच म्हणजे एवढी एनर्जी आहे. ही एनर्जी माझ्यात कधीच नव्हती. ही मला कुठून तरी दिली जाते. कारण माझं मन आज म्हणजे 4 विचार आणि 1 ऍक्शन जे करायचं ना आधी, किंवा 10 विचार आणि 1 ऍक्शन करायचं, आज उलटं होतं. मी काही ऍक्शन करत गेल्यानंतर मला आठवतं की अरे 2 तास झाले आपण विचारच नाही केलेला आपण काय करतोय. आपण नुसते ऍक्शनच करत चाललोय. आणि मग आयुष्य ऑटोमॅटिकली सुरळीत होतं. विचारांमध्ये हे करू का ते करू असं नसतं. कारण विचार करणं हे त्याचं काम आहे. तो मला समोर इंडिकेशन देतो आणि मी ऍक्शन घेतो. ह्या लेव्हलला जर का असेल प्रोग्राम तर मला प्रचंड सेरेनिटी मिळते आणि ऑटोमॅटिकली गोष्टी घडत जातात. ऑटोमॅटिकली मेंबर्स जवळ येत जातात. संधी सर्व्हिसची मिळत जाते. आणि हा प्रोग्राम ज्या प्रकारे खुलतो ते फारच अगदी बघण्यासारखं आहे. त्यामुळे हा एक्सपिरियन्स अजिबात कोणीही मिस करू नये असं मला वाटतं. मला बोलायला संधी दिली गजानन भाऊ. थँक्यू फॉर गिव्हिंग मी अ चान्स.